शिवाजी विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ बुधवारी संपन्न होतोय। त्यानिमित्त ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सव आणि महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रम असे उपक्रम आज पार पडले। यावेळी झालेल्या ग्रंथदिंडीत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिक उत्साहात सहभागी झाले होते। शिवाजी विद्यापीठाच्या बुधवारी होणाऱ्या दीक्षांत समारंभाच्या निमित्तानं आज ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांनी दिंडीत उत्साही सहभाग घेतला। आज सकाळी कमला कॉलेजमध्ये कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते ग्रंथ पालखीचं पूजन झालं। पालखीमध्ये भारताचं संविधान, सार्थ, श्री ज्ञानेश्वरी यासह आधुनिक विज्ञानाविषयीचे ग्रंथ ठेवण्यात आले होते। टाळ मृदंगाच्या गजरात दिंडीला प्रारंभ झाला। वाचन संस्कृतीचा जागर करत आणि प्रबोधनपर घोषणा देत दिंडी विद्यापीठाच्या प्रांगणात आली। ग्रंथदिंडीमध्ये कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, डॉक्टर अजितसिंह जाधव, डॉक्टर सुहासिनी पाटील, डॉक्टर धनंजय सुतार, डॉक्टर महादेव देशमुख, डॉक्टर राजाराम गुरव, डॉक्टर वर्षा मैंदर्गी, डॉक्टर अजय साळी, डॉक्टर सागर डेळेकर, डॉक्टर तानाजी चौगले, डॉक्टर शरद बनसोडे, डॉक्टर सचिन कुमार पाटील, उपकुलसचिव डॉक्टर वैभव ढेरे, प्राचार्य डॉक्टर तेजस्विनी मुडेकर, डॉक्टर सुजय पाटील यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांच्या लेझीम, ढोल आणि झांज पथकानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन झालं। महोत्सवात यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा वन्यजीव विभाग सहभागी झाला होता। वन आणि वन्यजीवांशी संबंधित पुस्तकं, माहिती पुस्तकं, वेगवेगळी आकर्षक आभूषणं, टी-शर्ट्स, सॅक्स, बॅग्स इत्यादी वस्तू ठेवण्यात आल्या होत्या। महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमासह शिवराज्याभिषेक, मर्दानी खेळ याचं विद्यार्थी विकास विभागातर्फे सादरीकरण झालं। शिवाजी विद्यापीठाच्या 62व्या दीक्षांत समारंभाची पूर्वसंध्या विसुभाऊ बापट यांच्या कुटुंब रंगले काव्यात या एकपात्री काव्य नाट्यानुभवानं रंगली।